नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मी वैद्य हर्षवर्धन रामदास जाधवराव, श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय जालना। मित्रांनो, आपण मागच्या वेळेला संधिवात त्याचबरोबर दुसरे अजून पण जे आहे जे की ऑस्टिओस्पोरोसिस बद्दल पण आपण थोडीशी माहिती घेतली। त्याचबरोबर बॅक पेन म्हणजे काय की मानदुखी, त्याचबरोबर कंबरदुखी किंवा पाठदुखी याबद्दल देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। त्याच अनुसार माझ्या बऱ्याचशा मित्रांचा किंवा रुग्णमित्र जे आहेत आपले त्यांचा मला म्हणजे त्यांनी माझ्यासोबत संपर्क केला आणि त्यांनी आमवाताबद्दलचे थोडेसे लक्षणे विचारले व आमवाताबद्दल सर थोडीशी माहिती दे याबद्दल त्यांनी आवर्जून मला माहिती विचारली। तर बघा मित्रांनो, आजचा विषय आमवाताचा अनुसरून बघा, सर्वप्रथम आमवात म्हणजे काय किंवा आमवाताची लक्षणं काय किंवा त्यामध्ये घेणारा आहार काय किंवा त्यासाठी कुठले उपाय घ्यावे याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये जाणूया। बघा मित्रांनो, आमवात हा जो आहे हा एक व्याधीचा प्रकार आहे। वातव्याधीचा हा एक जो आहे हा एक प्रकार आहे। त्याचबरोबर आधुनिक शास्त्रामध्ये यालाच रेमोटाइड आर्थरायटिस असे म्हटले जाते, असे म्हणून याला संबोधले जाते। बघा मित्रांनो, हा जो आहे प्रामुख्याने हा की वयाच्या 40व्या किंवा 60व्या म्हणजे 40 ते 60 या वयोगटातील व्यक्तींना जास्त प्रमाणात होतो किंवा बघायला मिळतो। किंबहुना बघा मित्रांनो, स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा 6 पटीने जास्त आपल्याला बघायला मिळेल। म्हणजे आवर्जून हा स्त्रियांमध्ये हा बऱ्याच वेळेला हा त्रास जो आहे का जास्त प्रमाणामध्ये दिसतो। त्याचबरोबर बघा मित्रांनो, तरुण अवस्थेमध्ये देखील हा त्रास होतो, असे नाही की तरुण अवस्थेमध्ये हा त्रास होणार नाही। लहान मुलांमध्ये देखील हा आजार आपल्याला आढळतो किंवा बघायला मिळालेला आहे। बघा मित्रांनो, सर्वप्रथम याची लक्षणे काय किंवा यामध्ये कुठल्या प्रकारचे त्रास होतात याबद्दल थोडंसं जाणूया। यामध्ये बघा, सर्वात एक महत्वाचं जे लक्षण आहे तर कुठल्याही ठिकाणी सांध्याचे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी की विंचू चावल्याप्रमाणे म्हणजे ज्याचप्रमाणे काय की विंचवाचा दंश झाल्याप्रमाणे ज्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे आग होते किंवा त्या ठिकाणी सूज येते, म्हणजेच की काय इन्फ्लेमेशन त्या जॉईंट्सला किंवा सांध्यांना जाणवतं, यालाच आपण ढोबळ मानाने साध्या सोप्या भाषेमध्ये आपण याला आमवात असे म्हणतो। बघा, आमवातामध्ये आणि वाताच्या विकारांमध्ये हा संधिवातामध्ये आणि आमवातामध्ये हा फरक आहे, तर नक्कीच तुम्ही आवर्जून याबद्दल ट्रीटमेंट घ्यावी किंवा चिकित्सा घ्यावी। बघा मित्रांनो, आता आमवातामध्ये आहार कुठल्या पद्धतीचा असावा त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया। आमवातामध्ये औषधी चिकित्सा ही तर करावीच लागते, पण औषधी चिकित्सा बरोबरच काय की आमाचे महत्व काय की म्हणजे काय आपल्या शरीरामधले आमाचे प्रमाण किती आहे किंवा आमाचे महत्व लक्षात घेता आहार नियंत्रित असणे हा अतिशय उत्तम म्हणजे गरजेचं आहे। म्हणजे त्याचनुसार तुम्ही आहार हा ठेवायला पाहिजे। बघा मित्रांनो, आमवाताच्या रुग्णांमध्ये आहार हा लघु उष्ण त्याचबरोबर दीपन पाचन करणारा असा असाल म्हणजे असा असायला पाहिजे। त्याचबरोबर बघा मित्रांनो की या आमवातामध्ये सहसाचे काय पथ्यकर जर आपण जर म्हणायला गेलं तर त्यामध्ये तुम्ही बाजरीचे जे भाकर आहेत, बाजरीची भाकर झाली, त्याचबरोबर लसूण झाले, याच्या प्रमाणात तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याचा उपयोग करायला पाहिजे। त्याचबरोबर बघा तुम्ही कुळीत सर्वसामान्यांना माहिती आहे किंवा किराणा दुकानावर देखील म्हणजे हा कुठल्याही पद्धतीने अवेलेबल होतो। त्याचबरोबर आयुर्वेदिक जे शॉप आहेत त्या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी हा अवेलेबल आहे। त्या कुळीताचा यूज हाही बघा आमवातातील एक महत्वाचा उपक्रम म्हणता येईल किंवा चिकित्सा उपक्रम म्हणता येईल किंवा एक औषधी त्यासाठी एक आपल्याला म्हणता येईल। यासाठी बघा काय करायचं, 2 चमचे कुळीत हे जे आहे की शिजवून त्यापासून तयार होणारे कडण जे आहे ते लसणाची फोडणी देऊन त्याला घ्यावे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, जे आहे की यव, कुळीत, त्याचबरोबर वरी, त्याचबरोबर नाचणीसारखी जे क्षुद्र धान्य आहेत किंवा रक्तशालिक षष्ठी हे देखील जे आहेत धान्य जे आहेत ते अवेलेबल होतात। त्याचबरोबर भाज्यांमध्ये जर बघायचं जर गेलं तर त्यामध्ये आपण शेवगा, कारली, त्याचबरोबर बघा पुनर्नवा, त्याचबरोबर पडवळ, आले, लसूण, त्याचबरोबर उष्णोदक हे पदार्थ जे आहेत, उष्णोदक म्हणजे काय की बाबा गरम पाण्याचा समावेश जो आहे तो आहारामध्ये तुमच्या असायला हवा। इत्यादी पदार्थांचे सेवन तुम्ही करायला पाहिजे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, दही, मासे, गूळ, दूध, त्याचबरोबर तळलेले पदार्थ, उडदाचे पदार्थ, नाचलेल्या दुधाचे पदार्थ हे विशेषकर अपथ्यकर आहेत। अपथ्यकर म्हणजे काय, तुम्ही याला जेवढं होईल तुम्ही एवढं याला टाळायलाच पाहिजे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, विरुद्ध अन्न जे आहे ते तुम्ही आवर्जून टाळायला पाहिजे। त्याचबरोबर विषमासन, त्याचबरोबर रात्रीचं जागरण, त्याचबरोबर दिवास्वप्न म्हणजे काय की बाबा दिवसा झोपणे। मागे आपण याबद्दल खूप चांगला मोठा एक व्हिडिओ बनवला आहे की दिवास्वप्न करावे किंवा नाही करावे याबद्दल तुम्ही नक्कीच माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर देखील तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच टॅली करू शकता। त्याचबरोबर बघा मित्रांनो, वेगधारण हे एक देखील विशेष पद्धतीचे अपत्य आहे। विशेष म्हणजे काय, अपत्य म्हणजे काय की वेगधारण म्हणजे काय की कुठल्याच प्रकारचं जे मलमूत्र विसर्जन आहे किंवा कुठल्याही प्रकारचं वेगधारण काय याबद्दल देखील मी मागे तुम्हाला बोललेलो आहे की म्हणजे काय की मलमूत्र आले असताना तुम्ही त्याचा वेग रोखून धरणे म्हणजे की त्यावेळेला कंटाळ करून न जाणे याला आपण वेग अवरोध म्हणतो। तर त्याच वेळेला म्हणजे वेगाचे अवरोध जे आहे तो करायला नको, म्हणजे वेग धारण करायला नको। बघा मित्रांनो, त्यातल्या त्यात आमवाताच्या रुग्णांनी संधी वेदना, त्याचबरोबर सांधेदुखी, त्याचबरोबर म्हणजे कुठल्या पण पद्धतीचे जे बाहेरचे जे आपण या जे लक्षणे असतात त्यासाठी लोक काय करायला लागलेत की बाबा कुठे डॉक्टरांकडे जात बसताय किंवा कुठे त्यासाठी ट्रीटमेंट घेत बसताय। पण बघा मित्रांनो की वेळेवरच यावरती इलाज करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण की भविष्यातले होणारे संभाव्य धोके जे आहेत तुम्ही या ट्रीटमेंटनुसार किंवा या चिकित्सेनुसार तुम्ही नक्कीच टाळू शकता।
आणि आवर्जून एक गोष्ट सांगावी मला इथे अशी वाटेल की बघा मित्रांनो, की बाहेरून तुम्ही जे तेल वगैरे जे विकत घेऊन येत आहे, कुठल्या प्रकारचं एक तेल आणायचं, वेदनाशामक तेल आहेत, बरेचसे ऍडव्हर्टाइजमेंट करतात लोक, कुणाला एक ठराविक असं काही नाव ठेवायचे नाहीये किंवा ठराविक तुम्हाला तेलांबद्दल वगैरे किंवा काही बोलायचं नाहीये. बघा मित्रांनो, कुठल्याही बाजारातून तेल जे तुम्ही आणणार तर आमवातासाठी ते धोकेदायकच आहे. यामध्ये होईल काय की एक अपवाद जर म्हणायचं गेला तर फक्त एक एरंड तेल जे आहे त्यामुळे आमवाताची सूज वगैरे वाढत नाही किंवा ठणक वाढत नाही. तर कुठल्याच प्रकारचे मला माझं एक सजेशन राहील की कुठल्याच प्रकारचं मनाने कुठल्याही बाहेरचे उत्पादने जे आहेत किंवा जे पण तेल मिळतं ते तेल तुम्ही लावत बसू नयेत. आवर्जून योग्य तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच, म्हणजे कुठल्याही आयुर्वेदाचार्यांकडे तुम्ही जाऊन किंवा योग्य पद्धतीने त्यांचे नाडी परीक्षण करून, त्याचबरोबर योग्य पद्धतीचे जे निदान जे आहे की जे की म्हणजे की संधिवात आहे की आमवात आहे, हा याचं संपूर्णपैकी तुम्ही जो त्याचं निदान करूनच तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की आमवातावर चिकित्सा नाहीये किंवा ट्रीटमेंट नाही. या सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत किंवा म्हणणाऱ्यांचं जे आहेत की हे चुकीच्या पद्धतीने बरेचसे लोक जे आहेत की ते विधान करतात. बघा मित्रांनो, योग्य चिकित्सकाद्वारे योग्य प्रमाणे औषध उपचार जर तुम्ही केला गेला, त्याच वेळेला बरोबर तुम्ही पंचकर्म त्याचबरोबर आयुर्वेदिक चिकित्सांचा जर तुम्ही उपयोग जर घेतला आणि उपभोग जर घेतला तर नक्कीच तुम्हाला सांगतो आवर्जून या रुग्णांमध्ये किंवा या जे पण रुग्ण आहेत किंवा जो पण हा त्रास आहे यापासून तुम्ही नक्कीच सुटका मिळवू शकता. बघा मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील तुमचे अजून काही प्रश्न वगैरे जर असले तर तुम्ही नक्कीच मला म्हणजे कळवत तर आहातच, पण तरी सुद्धा माझा नंबर तुमच्याकडे असू द्यावा. माझा नंबर आहे 9049993111. यदा कदाचित हा नंबर जर माझा नाही लागला तर माझा दुसरा नंबर आहे 9263 108 108. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.